आदरणीय माननीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. माझ्या ज्या गेली 6 वर्ष चालू असलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत आज एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे. कसं झालंय ना, गेले 3-4 आठवड्यापूर्वी 3-4 आठवड्यापूर्वी माझ्या निदर्शनास एक समभाग आला. त्याचा मी अभ्यास केला, त्याचं ॲनालिसिस केलं, त्याचं जे काय सगळं तपासलं आणि त्या दिवशीपासून मी तो समभाग घ्यायला सुरू केला. मी भरपूर त्याचा सगळा अभ्यास केला, म्हणजे ताऊन सुलाखून जे काय म्हणतात. आणि जे काय माझे मुद्दे आहेत, एक लक्षात घ्या, मी कुठल्याही पुस्तकी ज्ञानाप्रमाणे माझे समभाग निवडत नाही. ती माझी पद्धत आहे. आणि हे असं काही जवळच्या लोकांना सांगितलं तरी ते कळत नाही किंवा त्यांना खोटं वाटतं. असो, तर आता महत्त्वाचा भाग, एक मिनिट, मी इथे माझ्या दुसरीकडे लिहिलेला आहे. आज तो समभाग अंदाजे 7% वर गेला आज एका दिवसात. त्याच्यानंतर 7.5% अंदाजे वर गेला एका दिवसात. त्याच्यानंतर एका महिन्यात तो समभाग अंदाजे 20% वर गेलाय. 6 महिन्यात तो अंदाजे 82% वर गेलाय. आणि महत्वाचा म्हणजे तो समभाग स्टॉक स्प्लिट देण्याच्या मार्गावर आहे. आणि माझा नेहमीचा प्रश्न मी सगळ्यांना विचारतो, तुम्ही एवढे स्वतः अतिशय हुशार गुंतवणूकदार आहात, वेगवेगळ्या प्रकारची आतापर्यंत मी आयुष्यात गुंतवणूक केलेली आहे, कधीतरी म्हणजे हा एक मागे वळून तुम्ही पहा, आत्तापर्यंत तुम्हाला कधीतरी 1 महिन्यात 19% किंवा 20% मिळालंय? 6 महिन्यात कधीतरी 83-82% मिळालंय? एका दिवसात कधीतरी 7% मिळालंय? तुम्हीच विचार करा, कारण आपण अतिशय हुशार, ज्ञानी, चतुर गुंतवणूकदार आहात. आणि मी एक बघितलं, भारतात अनेक जण वॉरन बफेला त्यांच्यानंतर समजतात, राकेश झुंझुनवालाला त्यांच्यानंतर समजतात. त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. तुम्हीच विचार करा. माझा तो विचार केव्हाच झालाय, म्हणजे मी आणि हे सिद्ध पण केलंय माझा MRF घेऊन. तेव्हा बघा, तुम्हाला पटते का? उघडा डोळे, गुंतवा नीट. जय